इयत्ता 10वी विषय इतिहास पाठ 4 भारतीय कलांचा इतिहास. आपण काय शिकणार आहोत? प्रस्तावना. कला म्हणजे काय? यामध्ये दृक कला आणि ललित कला, लोककला, अभिजात कला आणि कलाशैली या विषयाची माहिती आपण कला म्हणजे काय या घटकामध्ये घेणार आहोत. भारतीय दृक कला परंपरा यामध्ये चित्रकला, लोकचित्र कलाशैली, अभिजात चित्रकला, हस्तलिखितामधील लघुचित्रे आणि युरोपियन चित्रशैली याविषयीची माहिती पाहणार आहोत. शिल्पकला, लोकशिल्पकला, अभिजात शिल्पकला शैली, भारतीय मूर्तिविज्ञान, स्थापत्य आणि शिल्पकला या घटकाचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर भारतातील ललित अंगिक कला परंपरा याविषयीची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये लोककलेच्या परंपरा, अभिजात कलेच्या परंपरा या दोन गोष्टी पाहणार आहोत. त्यानंतर कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी याविषयीची माहिती देखील आपण या पाठामध्ये घेणार आहोत. प्रथम आपण कला म्हणजे काय ते समजून घेऊया. स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तिला कला असे म्हटले जाते. कला निर्मितीच्या मुळाशी कलाकाराची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. दृक कला आणि ललित कला. दृक कला आणि ललित कला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते. ललित कला, अंगिक कला असेही म्हटले जाते. दृक कलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला हे दर्शविणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत. लोककला आणि अभिजात कला. कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात. लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे. तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो. त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते. लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते. अभिजात कला ही प्रमाणित नियमांच्या चौकटीत बांधलेली असते. ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते. पुढे कलाशैली. कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे शैली असते. एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडीत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात. त्या शैलीच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो. भारतातील दृक कला परंपरा याविषयीची आपण माहिती पाहूया. दृक कलामध्ये चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश होतो. चित्रकला. चित्रकला द्विमितीय असते. उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वस्तूचे रेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात. त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडाचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ अजिंठा लेण्यातील बोधिसत्व पपानीचे हे याचे उदाहरण सांगता येईल. लोकचित्र कलाशैली. अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये गुहाचित्र असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. गुहाचित्रामध्ये मनुष्यकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृत्यांचा समावेश असतो. लोकचित्र कलाशैली. पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्राची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रामध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्यकृतींच्या रेखाटनाच्या पद्धती आणि वापरलेल्या रंगामध्ये सुद्धा फरक होत जातो. या चित्रामध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यापासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या काळातील लोकांचे त्यांच्या
परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोताचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान यांचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्राद्वारे करता येऊ शकते. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहे. घरातील लग्न कार्यात सणासुदीला भिंतीवर चित्र काढणे, अंगणात रांगोळी काढणे तसेच चित्राच्या साहाय्याने आख्याने सांगणे यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. अभिजात चित्रकला प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण 64 कलाचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख अलेख्यम किंवा अलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. अलेख्य विद्येची षष्टांगे म्हणजे 6 महत्वाची पैलू आहेत. त्याचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूपभेद, विविध आकार, प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भावदर्शन, लावण्य योजन, सौंदर्याचा स्पर्श, सदृश्यता, वास्तव्याचा जवळ जाणारे चित्रण आणि वर्णिकाभंग, रंगाचे आयोजन याचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथाचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वस्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यासंबंधीचा विचार मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला दिसतो. हस्तलिखितामधील लघुचित्रावर सुरुवातीला पार्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पार्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या शैलीतून मुघल लघुचित्र शैलीचा उदय झाला. युरोपियन चित्रशैली ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स बेल या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. युरोपियन चित्रशैली वेल्सच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा येथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ कारले येथील लेण्याची चित्र काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. चित्रवस्तूचे हुबेहूब चित्र हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. मुंबईत सन 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलीचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यातील चित्राच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. शिल्पकला त्रिमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती याचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. लोक शिल्पकला शैली चित्रकलेप्रमाणे शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकी प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. धार्मिक प्रसंगी मातीच्या मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आज तागायत बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरी मुखवटे, बैलपोळ्यासाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, वीरगळ, आदिवासी घरांमधील साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. अभिजात शिल्पकला शैली हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभावर पासून
भारतातील कोरीव दगडी शिल्प निर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम अशोकाच्या काळात उभारला गेला. त्यावरील देखण्या शिल्पाची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पामुळे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशामध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वात मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. भारतीय मूर्ती विज्ञान. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पार्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयास आली. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशन काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला. देव प्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यावर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजाच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव-पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्ती बनवल्या जाऊ लागल्या. स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्याची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणी हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पाचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशाद्वारे, आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहे. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारसांचा दर्जा देण्यात आला. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्या बाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पार्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वस्तूंची निर्मिती केली गेली. दिल्ली जवळच्या मेहरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीची जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि इल्तुतमिश याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वात उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर 240 फूट आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तुसंकुल युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले आहे. भारतातील ललित कला परंपरा. लोककलेच्या परंपरा. भारतातील प्रत्येक प्रदेशाच्या वैविध्यपूर्ण अशा लोकगीत, लोकवाद्य, लोकनृत्य, लोकनाट्याच्या परंपरा आहेत. महाराष्ट्रातही लोककलेच्या अनेक परंपरा अस्तित्वात आहेत.
या लोककला धार्मिक उत्सव, सामाजिक जीवन यांचा एक अविभाज्य भाग म्हणून विकसित झाल्या. कोळी नृत्य, तारपा नृत्य, कोकणातील दशावतार, पोवाडा, कीर्तन, जागर, गोंधळ ही त्यापैकी काही ठळक उदाहरणे आहेत. अभिजात कलेच्या परंपरा. भारताला लोककलेप्रमाणेच अभिजात कलांचाही अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आहे. भारतमुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र हा गायन, वादन, नर्तन, नाट्य या कलांचा सविस्तर उहापोह करणारा सर्वाधिक प्राचीन ग्रंथ समजला जातो. श्रृंगार, हास्य, बीभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 रस हे भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात मूलभूत मानले आहेत. कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा आहे. त्या क्षेत्रात संशोधनाच्या आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 1. कलेच्या इतिहासाचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रातही काम करू शकतात. 2. कलावस्तूच्या खरेदी विक्रीचे एक स्वतंत्र जग आहे. तेथे कलावस्तूचे मूल्य ठरवण्यासाठी ती कलावस्तू नकली आहे ना, नकली नाही ना हे पारखण्याची आवश्यकता असते. त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ञाची आवश्यकता असते. 3. सांस्कृतिक वारसांचे जतन आणि संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन ही आता नव्याने विकसित होणारी क्षेत्र आहेत. या क्षेत्रामध्येही कलेच्या अभ्यासकांना अनेक व्यावसायिकाच्या संधी उपलब्ध होतात. त्यामध्ये संग्रहालय आणि अभिलेखागार, ग्रंथालय आणि माहिती प्रसारणाचे तंत्रज्ञान, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या ही काही महत्त्वाची क्षेत्रे आहेत. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. गुजरातमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद ही अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांपैकी एक समजली जाते. सन 2015 मध्ये या संस्थेने एक ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. पुढील पाठात आपण प्रसार माध्यमे आणि इतिहास याबाबत माहिती घेणार आहोत.